श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचे सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं आणि या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या व्रताला वटसावित्री व्रत या नावाने देखील ओळखलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी आणि आपण महिला उपवास करत असतो, व्रत करत असतो, पण बऱ्याच अशा स्त्रियांना खूप मनामध्ये शंका आहे की ताई, उपवासाला काय खाल्लं पाहिजे, उपवास नक्की त्या दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा. आणि या दिवशी बघा, अविवाहित मुली किंवा गरोदर महिला या वटसावित्रीची पूजा करू शकतात का? त्याचप्रमाणे यशाशक्तीने पूजा कशी करावी, अशा बऱ्याच अशा शंका आहेत. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा 2026 मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपेल. यामुळे उदय तिथीनुसार पौर्णिमा व्रत 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. आता तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा. सावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे. तर तुमच्या भागामध्ये, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग व्हिडिओमध्ये जो ऐकतोय त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याची 3 पद्धत आहे. त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी घेऊ शकता, एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता, पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही. डायरेक्ट वडाची पूजा केल्यानंतरही काही आपण पूर्णावरणाचा जो स्वयंपाक असतो त्याचे जेवण करून उपवास सोडू शकतो. दुसरी पद्धत म्हणजे काय की दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात, चहा, दूध, कॉफी, फळं घेतली जातात आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. बऱ्याच भागांमध्ये यानुसार देखील उपवास केला जातो. या व्यतिरिक्त तिसरी पद्धत आहे, बऱ्याच भागांमध्ये अगदी 24 तासाचा उपवास धरला जातो. म्हणजे हा वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो. यानुसार बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हा उपवास करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे जर तुम्ही गरोदर असाल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा यापैकी कोणता महिना सुरू असेल तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण करू शकता. घरच्या घरी करा की वडाची झाडाजवळ जाऊन तुम्ही करा, हे तुमच्यावर आहे, पण तुम्ही हे करू शकता. आणि मासिक पाळीचा चौथा दिवस आहे, मग 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तरीही चालेल का? तर नाही चालत. जर मग अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे, वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा, तुमच्या तिथे अशा पद्धतीने करतात तशा पद्धतीने करू शकता, मात्र तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही. आता या दिवशी आपण वडाची पूजा कशी करावी ते पाहूया. तर आपण ज्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत त्या दिवशी सकाळी आपण अंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन हा उपवासाची सुरुवात करू शकतो. त्यानंतर घरातील देवांची पूजा करून किंवा तिथेच संकल्प वगैरे करून ज्येष्ठ मंडळीचा, आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो किंवा मग ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेऊन झालं की आपण वटवृक्षाला जाऊन यायचं, याची पूजा करायची आणि तिकडून आल्यावर आपण आपल्या पतीचंही औक्षण करायचं आणि
त्यानंतर दर्शन घ्यायचं, जेणेकरून एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली आणि आपल्या पतीची ही पूजा झाली असा अर्थ तो होतो. फक्त सुवासिनींनीच करायचं असतं, कारण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी आपण हे व्रत करतो. तर नक्की सुवासिनींनी, स्त्रियांनी हे व्रत करावं. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजा तशीच राहू द्यायची, दार स्वच्छ करायचं नाही, उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं. हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे दार स्वच्छ करून, दारात रांगोळी काढून, त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणी हाही प्रश्न विचारतात की एखाद्या मुलीचं समजा लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरे सुद्धा फुटलेली आहे किंवा कुंकू वगैरे लावून झालेला आहे. आजकाल साखरपुडा आणि सुपारी फुटणे या कार्यक्रमांमध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात, पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही, जोडवे घातले जात नाही, आपल्या भाग्येत सिंदूर भरला जात नाही, तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करता येत नाही. तुम्हाला समजा योग्य पती मिळावं म्हणून व्रत करायचं असेल, मग त्यासाठी हे वटसावित्रीचं व्रत करावं का हा प्रश्न असेल, हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी हरतालिका हे भाद्रपद महिन्यातलं व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकराच्या संबंधितलं काही व्रतवैकल्ये असतात, ती सुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो. वटसावित्रीचे व्रत खास करून लग्न झालेल्या महिलांसाठीच आहे आणि त्यातल्या त्या सुवासिनी स्त्रियांसाठीच आहे, मात्र लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला या व्रताचा शास्त्रशुद्ध विधी सांगते, जेणेकरून त्या महिला अगदी पहिल्यांदाच वटसावित्री व्रत करणार आहेत. आता आपण वटपौर्णिमेचे व्रत करण्यासाठी पूजा साहित्य काय लागतं आणि आपण ती पूजा कशी करावी याबद्दलची माहिती घेऊया. सुरुवातीला साहित्य काय लागतं ते पटपट ऐकू बघा. हळदी, कुंकू, त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती, निरंजन, 5 फळे, खास करून आंब्याचा मान असतो तर आपण 5 आंबे घेतले तरी चालेल. त्याचबरोबर फुले आणि एखादं जांभळाचं फळ सुद्धा आपण ह्या पूजेला वापरू शकतो. दिवा, फुलं, थोडेसे तांदूळ न्यायचे आणि पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अक्षदा लागतात, तर त्याही घ्यायच्या. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा म्हणजे अख्ख्या रील्सचा मिळतो तो, आणि तो घेऊन जायचा. पाणी भरलेला तांबा, पंचामृत, हिरव्या बांगड्या किंवा ओटी आणि व्रत कथेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही न्यायची आहे. आता मी तुम्हाला वटपौर्णिमेची पूजाविधी सांगते. वडाची पूजा करायला जाताना एकदम दुपारी 12 वाजता वडाची पूजा करू नका आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत तुम्हाला वटसावित्रीची पूजा करायची हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी 12च्या अगोदरच पूजा केली तर योग्य आहे. ज्यांना अगदीच म्हणजे वटवृक्षाची पूजा करायला बाहेर जाता येत नाही, मग तुम्ही घरच्या घरी पूजा करायचं ठरवणार असाल तर मग घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादं छोटाचं वटवृक्ष लावा आणि त्याची पूजा करा. खरं तर बाहेर जाऊनच आपण पूजा करायला हवी, पण नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा छोटंसं वटवृक्ष तुमच्या कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवलं आहे तर तसंही करू शकता. मात्र तात्पुरतं म्हणून तुमच्या घराची पूजा करायची नाही आणि वडाला जाणं शक्य नाही म्हणून बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीमध्ये लावून मग तशी पूजा करू नका. ज्या फांदीमध्ये प्राणच नाहीये अशा वटवृक्षाची पूजा करून तुम्ही कोणत्या अर्थाने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगलं आयुष्य मागताय, तर योग्य विचाराने आपल्याला या पूजा करायची असते. बघा, आपल्याला काय करायचं आहे. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वटसावित्री व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर अंदाज असेल तर तिथे काही आपण जाणार आहोत, तिथे भरपूर गर्दी आहे. जर तुम्ही हा संकल्प घरच्या घरी घेतलात आणि मग पूजेला निघालात तरी चालेल. षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करायची आणि आपण काय करायचं, एक मोठं ताट घ्यायचं, पूजा साहित्य ठेवायचं आणि हे तुम्हाला कापडाने झाकून न्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तिथं गेल्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. प्रथम दीप प्रज्वलित करा. त्यानंतर वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी आणि त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याची अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं. धूप अगरबत्ती लावायची. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा किंवा
जी काही फुलं आणलेली असतील ती अर्पण करून घ्यायची आहेत. तुम्ही साखर, एखादे फळ किंवा पंचामृत वगैरे सोबत जे आपण नेलेले आहे ते नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो धागा जो 7 वेळेला वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. पांढरा सुती धागा असतो तो 7 वेळेला क्लॉकवाईज आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि धाग्याला शेवटी गाठ बांधायची आहे. तुमच्याजवळ रील तशी तिकडे अडकवून ठेवायची. बघा, जे धागे असतात त्यामध्ये अडकून घ्यायचे आणि तिथे गाठ मारायची नाही आणि धागा देखील तोडायचा नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळण्यासाठी वटसावित्रीची जी ओटी असते ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बघा, बऱ्याच जणी महिला ज्या असतात ती कथा वाचत असतात. कोणी तिथे वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तिथे 5 महिलांनी तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि आंबा असं आपल्याला द्यायचं आहे. आपण 5 महिलांना द्यायचं. 5 महिला असल्यास सेम त्या पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात. तर दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते करू शकता किंवा या दोन्ही पद्धतींमध्ये तुमच्याकडे नसतील तरी त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी 5 महिलांना तुम्हाला हळदी कुंकू जे आहे ते लावायचं आहे. त्यानंतर मग आपण आपल्याला घरी येऊन शकतो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांना घरी बघा त्या दिवशी पतीचे औक्षण करण्याची पद्धत आहे. मग घरी आल्यानंतर पतीला औक्षण करायचं आणि त्यानंतर पूर्णावरणाचा जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो. आता ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ही पूजा करायची, पण मग एकमेकींची ओटी भरायची नाही आणि कुणाकडून स्वतःची ओटी सुद्धा भरून घ्यायची नाही. तुम्ही ओटी अगोदरच भरलेली आहे त्यामुळे तुम्ही फक्त उपवास करायचा. 6व्या महिन्यानंतर महिलांना जरा अवघडल्यासारखं होतं. जास्त वेळ पूजेसाठी बसणं किंवा एका जागी बसणं अवघड होतं. तर मग यावर्षी पूजा करायची नाही आणि ते तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार ठरवा. वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य, मुले, नातू यांना माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचे पूजन कसं करू शकता ते तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलं. त्याचबरोबर अजून बरीच अशी माहिती तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.